नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पात्र लाभार्थ्यांचे अनुदानाचे पैसे त्वरित खात्यात टाका. श्री नारायण हिवर हिवरकर, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष यांची कडकडीची मागणी. महासागर तालुका प्रतिनिधी कोरपणा दिनांक 24 डिसेंबर. कोरपणा तालुका हा गोरगरीब, आदिवासी, दलित, शोषित, पीडित म्हणून ओळखला जातो. तेथील संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील तसेच इतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे 8-9 महिन्यापासून रखडलेले अनुदान त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात टाका. अनेक पात्र लाभार्थ्यांचे लिस्टमध्ये नावच नाही. तुम्ही हयातीचा दाखला आणा, आधार कार्ड, पासबुकची झेरॉक्स आणा. तहसीलदार साहेब नाही, बाबू नाही असे बताने लावीत कोरपणा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळ काढून धोरण अवलंबिले आहे. अनेक लाभार्थ्यांना लाभांपासून वंचित ठेवले आहे. श्री नारायण हिवरकर, संजय गांधी निराधार अध्यक्ष यांनी अनेक वेळा विचारपूस केली असता आज पैसे खात्यात टाकणार आहे, उद्या टाकणार आहे साहेब नाही, साहेबांची सही झाली नाही असे उडवाउडवीचे उत्तर देऊन केवळ वेळ काढून गेले 8 दिवसात पूर्ण पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टाका अशी मागणी श्री नारायण हिवरकर, संजय गांधी निराधार अध्यक्ष यांनी नायब तहसीलदार श्री चिडे साहेब व दूरध्वनीवरून तहसीलदार गौंड साहेब यांना सूचना देण्यात आली. या प्रसंगी मेघराज हरबळे, नीलकंठ गाताडे, पुष्पा मडावी, गंगूबाई मडावी, मंगेला गेडाम, चंद्रकला पेंदूर, रेखा कुडमिथे, निर्गुणा मरापे, पार्वताबाई गेडाम, अनुसया गेडाम, तुळसाबाई कुमरे, भीमबाई गेडाम आदी गांधी निराधार योजनेतील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकलक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दैनिक जनसत्य. अपंग शेतकऱ्याला मुलासह बेदम मारहाण. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाप्रमाणे कुरवाडी पोलिसात 4 गुन्हा दाखल. जनसत्य प्रतिनिधी कुरवाडी. शेतालगत मळीचे घाण पाणी टाकण्याच्या कारणावरून दिव्यांग शेतकऱ्याला व त्याच्या मुलाला व पुतण्याला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दिव्यांगाच्या अंगावर टँकर घालून दुसऱ्याचाही पाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी किरण नामदेव पाटील वय 50 यांच्या फिर्यादीवरून वैभव फरड, संदीप फरड, विलास फरड व शिरीष पाटील सर्व राहणार पडसाळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कुरवाडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी किरण पाटील हे दिव्यांग असून पिंपळदारा येथील शेतातील वस्तीत राहण्यास आहे. त्यांच्या शेतालगत टँकर क्रमांक MH04 EB 3927 वरील चालक वैभव भरड यांनी मळीचे घाण पाणी आणून टाकले होते. त्याला येथे हे घाण पाणी आणून टाकू नका असे सांगून देखील दिनांक 22 डिसेंबर रोजी सदर मळीचा टँकर पुन्हा तिथे ओतून देत असताना फिर्यादीने मळीचा घाण वास येतो आणि ते घाण पाणी पाझरून माझ्या विहिरीतील पाणी खराब होत आहे असे सांगत असताना टँकर चालक वैभव फरड याने फिर्यादीला शिवीगाळ करत जा तुझी कोण आणायची ती आण असे म्हणून ढकलून दिले. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीचा मुलगा शुभम व पुतण्या अभिजित हे तिथे आले असता संदीप फरड, विलास फरड व शिरीष पाटील सर्व राहणार पडसाळी तालुका मांढा यांनी शिवीगाळ करत फिर्यादीचा मुलगा व पुतण्यास हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. वैभव फरड हा अंगावर धावून आला व टँकर अंगावर घालून तुझा दुसरा पाय तोडून जीवे ठार मारतो अशी धमकी दिली. विजय चव्हाण, मेन एडिशन, डिसेंबर 26, 2024, पेज नंबर 8, powered by irilego.com.